दिनांक 25 मार्च 2025 रोजी EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक 11:30 वाजता पेन्शनधारकांनी पेन्शन वाढ करण्यासाठी धरणे आंदोलन केले। यावेळी जिल्हा अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी उंडेगावकर, दासरावजी कातोरे, KN सरकटे, सुभाष आळपुरा, GT कीर्तनकार, DN कल्याणकर, DN करेवार, विश्वनाथ टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती व इतर पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण डिपके, TV7 हिंगोली। पेंशनर्स का काम करेगा, हम सब श्रेष्ठ भारत, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची। EPS 95 हिंगोली जिल्हा आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री कमांडर अशोकजी राऊत यांच्या आदेशानुसार आज प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक म्हणजे राज्यात पूर्ण भारतात आज निवेदन देणार आहोत। कारण आमच्या मागण्या त्यांनी देतो म्हणून सांगितलेलं आहे। संप करू नका, आंदोलन करू नका, पण नुसते आश्वासनं आत्तापर्यंत दिलेले आहेत, आजपर्यंत काही दिलेल्या नाहीत। एक आमचा अंशदान त्यांच्याकडे जमा आहे, जमा असून देखील त्यांनी आम्हाला पगार म्हणजे पेन्शन वाढ केलेली नाही। जे कर्मचारी नाहीत, जे सरकारी कर्मचारी कुठलेच नाहीत, त्यांना पेन्शन वाढ, पगार वाढ दिलेली आहे। त्यांचा कुठलाही हक्क नाही, पण ज्यांचा हक्क आहे, ज्यांनी 40 वर्ष 30 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, त्यांना पेन्शन 1000, 2000, 2500 आणि आत्ता नवीन 1250 कपात झाल्यानंतर त्यांना 3-3.5 मिळतील। तर आमची मागणी हेच आहे की आमचा पैसा तुमच्याकडे जमा आहे गव्हर्नमेंटकडे, एक तर पैसा तुम्ही आम्हाला वापस द्या, नाही तर आम्हाला 7500 आणि DA हे फक्त आमच्या जमे रकमेच्या 50% होतं। जम्या रकमेच्या व्याजाच्या 50% होती, त्याप्रमाणे 7,500 आणि महागाई भत्ता हा दिला तर तेवढाच होतो, 50%च्या आतच होतो। आणि माझं म्हणणं असं आहे की हे मंत्री जे आहेत नुसते आश्वासन देत आहेत आणि यांचे अधिकारी काय ऐकत नाहीत का? वेळ वाढ करून देतात, काम चालू आहे। माझं म्हणणं, तुम्ही मुदत दिली 2 महिन्याची, 2 महिने झाले की नाही, मग तुम्ही द्यायला पाहिजेत की नाही? एक तर ते देत नाहीत आणि इतर लोकांना तुम्ही काही त्यांचं जमा नसताना, अंशदान नसताना, काही नसताना त्यांना तुम्ही किती द्यायला, 3000 पेन्शन द्यायला, काही जमा नसताना। आणि माझं म्हणणं, मग आम्हाला तशी द्या ना, 100 रुपयाला 3000 त्याप्रमाणे द्या। आमचा पैसा जमा आहे ना, त्याच्यावर 3000 प्रमाणे द्या ना। पण आमचा पैसा जमा आहे त्या तुलनेत, म्हणजे त्यांना 3000 आहे 100 रुपयाला, आम्हाला 100 रुपयाचे 3000, ज्यांना 2000 मिळतील त्यांना 3 पटीत वाढवून द्या। जे काय आहे ते त्याच्यावर DA द्या। आणि महागाई म्हणजे जी 10 वर्ष झाले, 15 महागाई ही वाढत राहते। महागाई भत्ता हा अत्यंत आवश्यक आहे। महागाई भत्ता हा द्यायलाच पाहिजे, कारण कर्मचाऱ्याचा पगार हा प्रत्येक वेळेस वाढत असतो। आणि यांच्या निवडणुका 5 वर्ष होत्यात, 5 वर्षानंतर पुण्यापर्यंत निवडणूक होत्या ना, मग तुम्हाला महागाई 5 वर्षानंतर वाढत नाही का? आम्हाला का नाही? आणि आमचा पैसा जमा आहे म्हणून आम्ही म्हणतो। आणि आमची मागणी एकच आहे, 7500 DA आणि वैद्यकीय भत्ता। आणि आमचं म्हणणं एवढंच आहे, पती पत्नीला म्हातारपणी जगण्यासाठी जगण्यापुरते पैसे द्या, आम्ही काही जास्त मागणार नाही।